हाय, नमस्कार मंडळी. तर बघा सगळेजण कशा आहात? तर मंडळी सगळेजण चांगले असाल तर मंडळी बघा, आज आमच्या छोट्या फॅमिलीमध्ये आमच्या छोट्या कार्तिकला आज चिवडा खायचा होता. त्यामुळे पल्लवीनं ना चिवड्याचा बेत केलाय, म्हणजे बेत करणार आहे. तर चला आपण बघूया की पल्लवीनं आज चिवड्याचा बेत कार्तिकसाठी कसं करणार आहे. आणि छोट्या फॅमिलीमध्ये तुम्हाला सांगतो, नवीन नवीन दररोज एक प्रकारचं काहीतरी खाऊ म्हणा किंवा काहीतरी एक नवीन पदार्थ म्हणा आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला मंडळी, आता बघा पल्लवीची चालली तयारी आणि त्या पल्लवी जाणार आहे आपल्या चिवड्याचा बेत करण्यासाठी. तर चला आता आपण बघूया पल्लवीची तयारी कसं चालू करणार आहे. तर मंडळी, आज संध्याकाळ झाली ती. संध्याकाळ झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, पल्लवी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतली. तर स्वयंपाकासाठी आज काय बनवलं होतं? आज स्वयंपाकासाठी बनवलं होतं आपलं सांबर सांबार बनवलं होतं. भोपळा वगैरे टाकून मस्त सांबर आणि पांढरा भात. अशा प्रकारे संध्याकाळचं आमचं जेवणाची तयारी झाली. मग तेवढ्यात आमचा कार्तिक म्हटला की मम्मा मला चिवडा खायचा म्हणून. मग पल्लवीनं तेवढं मला घेतलं आणि लगेच आपल्या चिवड्याची तयारी लागली. तर बघा, आता पल्लवी लागली चिवड्याची तयारीला. आणि चिवडा म्हणजे काय? चिवडा हा फक्त दिवाळीतच बनतो. आणि जास्त करून आपण काय करतो, मराठी लोक ज्यावेळेस आपल्याला खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून आपण घरीसुद्धा खाऊ शकतो. तर बघा मंडळी, तुम्हाला सांगतो, आज पल्लवीसुद्धा चिवडा करणार आहे. चिवडा का करणार आहे तुम्हाला तर बघा मंडळी, तुम्हाला सांगतो, चिवडा हा एवढा एक छान पदार्थ आहे की तो कुठल्याही दिवसात म्हणजे कडक आणि खायला सुद्धा छान लागतो. तर बघा, आता पल्लवीचं चाललं आहे आपल्या तयारीचं. तुम्हाला सांगतो, पल्लवीचा बघा किचनमधले सगळे छोटे छोटे जे काय चिवडा लागणार ते सगळ्या वस्तू घेऊन चाललेली आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो मी. तर बघा मंडळी, आम्ही आज सुद्धा ना कालच्यासारखंच जे किचनवर न बनवता आम्ही खालीच बनवायला बसलोय. कारण खाली बनवायला एक वेगळीच मजा असते बरं का. आणि आम्ही सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर चुलीची सोय करणार आहे. कारण चुलीवरचा स्वयंपाक आणि चुलीवरच्या रेसिपी दाखवायला आम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर बघा, आणलं आपल्या हॉलमध्ये परत कालच्यासारखं सगळं पसारा. आणि आज थोडंसं पसारा जास्त वाटतो, कारण का काल आपली फक्त साधी भजी होती आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी आपली दिवाळीतला चिवडा. तर चिवडा बनवण्यासाठी पल्लवीनं सगळं आपलं सामान वगैरे गोळा करून आणून ठेवले. चुरमुरे वगैरे निवडून घेतलेले आणि कढई, मिठा डबे हे सगळं पसार घेऊन पल्लवी इथं बसलेली. पल्लवी झालं तयार. तर आता पल्लवी आपले सगळे तयार झाल्यानंतर आता पल्लवी चालू करणार आहे आपल्या चिवड्याच्या तयारीला. तर चिवडा तयार करण्यासाठी पहिला काय करेन तुम्हाला सांगतो. पहिला काय अशी पावशेर अशी चुरमुरे घेतलेली आणि पावशेर चुरमुरे घेऊन त्यानंतर काय काय घेतली मसाला, तर मसाले वगैरे सगळे घेतलेले. तर आपण चला बघूया आता पल्लवीची रेसिपी कशी तयार होणार आहे. तर बघा मंडळी, आपले फुटाणेसुद्धा तळायला चालू झालेले आहेत. कारण तुम्हाला सांगतो मंडळी, आपल्या चिवड्यामध्ये जर सगळे पदार्थ जर असतील ना तर चिवडा खायला एक नंबर असतो बरं का. नाहीतर रोज काहीतरी बनवलं आणि खाल्लं त्याच्यामध्ये काय एवढं चव नसतं किंवा एवढं काय मजा नसते. बनवायचं असेल तर सगळं एकदम व्यवस्थित टाकूनच बनवायचं. तर आता पल्लवीचे तुम्हाला सांगतो, बघा एका साईडला मस्तपैकी आपले फुटाणेसुद्धा भाजा लागले. तर आपले फुटाणेसुद्धा तळलेले तेलामध्ये. तर मंडळी, अशा प्रकारे आपलं दोन्ही भाजून घेतलं, शेंगदाणे फुटाणे तळून घेतल्यानंतर त्यानंतर बघा पल्लवीनं थोडेफार आपले खोबरंसुद्धा तेलामध्ये तळून घेतलं होतं. तर अशा प्रकारे आता पल्लवी आपल्या ह्याच्यामध्ये हे टाकत आहे, तळलेलं खोबरं टाकत आहे. मग त्यानंतर बघा आता पल्लवी काय करणार आहे. आता तेल तर आपलं गॅसवरती चालूच आहे. मग त्यानंतर बघा पल्लवी आपलं कांदा मस्तपैकी कुरकुरीत असं होईल असं तळून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, आपला कांदा तेलामध्ये टाकल्यानंतर मग पल्लवी म्हणते की आपलं थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो काय होतं, आपला कांदा छानपैकी तेलामध्ये कडक होतो. त्यामुळं मीठ टाकून घ्यायचं. तर बघा मंडळी, तुम्हाला सांगतो, का आपलं कांद्यावरती मीठ टाकल्यानंतर कांदा एकदम असं उन्हाळ्यात ज्या प्रकारे आपण उन्हामध्ये कांदा वाळवतो त्या प्रकारे आपला कांदा छानपैकी भाजलेला आहे. आणि बघा त्यानंतर पल्लवीनं
आपलं कांदा तळून घेतल्याच्या नंतर सगळं कांदा आपल्या चिवड्यावरती टाकायला लागले. तर तुम्हाला थोडंसं जवळ घेऊन दाखवतो कॅमेरा. तर कांदा किती छान परतलेला बघा. आणि खरोखरच तुम्ही ही स्टेप नक्की वापरा बरं का. तर बघा आणि आपलं कांदा वगैरे परतून घेतल्याच्या नंतर आता पहिले टाकणार आहे आपलं थोडासा कढीपत्ता. आणि कढीपत्ता हा सुद्धा तेलामध्येच टाकून घ्यायचा आहे. आणि आपलं तेल सगळं जे उरलेलं तेल असतं त्याच्यामध्ये आपण सगळं टाकून घ्यायचं. आणि आपला कढीपत्तासुद्धा थोडंसं तेलामध्ये परतला मग त्या परताने त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत. चिवड्यावरती आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि आता आली आपली तडका मारायची वेळ. आता मस्तपैकी आपल्या तेलामध्ये जे उरलेलं तेल असतं त्या तेलामध्ये थोडेसे जिरं टाकायचं. आणि बघा म्हणजे आपले जिरेसुद्धा तेलामध्ये छानपैकी परतले. तर आपले जिरेसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं. कडक कडक छानपैकी लाल 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 कलर येस तर परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं एकत्र करायचं. मग त्यानंतर राहिलं आता आपलं फक्त 1 ते 2 स्टेप. तर का मंडळी आपण दुसरं तेल वापरायचं नाही. जे आपलं तेल आहे ते तेलामध्ये आपण चिवडा पूर्ण करून घ्यायचा. कारण दुसरं तिसरं तेल वापरण्यामध्ये खूप तेल म्हणजे खराब होतं. त्यामुळे आपलं जे तेल आहे तळलेलं त्याच तेलामध्ये आपण चिवड्याला छानपैकी तडका द्यायचा आहे. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्या चिवड्याची मस्तपैकी बघा तयार झालेली आहे. सगळं तळून वगैरे घेतलेलं आहे. मग त्यानंतर तुम्हाला सांगतो मी आता पहिलं बघा आपलं मीठ मिरची आणि हळद हे असे तिन्ही एकत्र करून जे आपलं तेल वाचलेलं आहे त्या वाचलेल्या तेलामध्येच छानपैकी आपल्या चिवड्याला तडका मारणार आहे. तर बघा पल्लवीनं मिरची थोडंच टाकले. कारण तुम्हाला सांगतो आमच्या घरी कार्तिक आहे छोटा आणि त्या कार्तिकला तिखट काय खायचं नसतं. त्यामुळे पल्लवी म्हणले की थोडंसं कमीच टाकते मिरची म्हणजे कसं तो सुद्धा खाईल. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपलं तेलामध्ये मस्तपैकी आपलं टाकायला चालू केलेली आहे. आणि परतल्याच्या नंतर आता झाली आपली चिवड्याची तयारी. तर बघा आता चिवड्याची तयारी आपली कशी झाली आहे. तर बघा अशा प्रकारे आपण चिवड्याला तडका द्यायचा आहे. आणि तडका दिल्यानंतर असं जे काय तेल उरेल तडका तेलामध्ये तळून घेतल्यानंतर असं आपलं सगळं काय टाकून घ्यायचं आहे. वा वा काय छान वातावरण आहे. मसाला तर इतका भारी आहे ना काय विचारूच नका. तर आता पहिले सगळं केलेले आहे. आता मी थोडंसं पहिलेला मदत करतो आणि चिवडा एकत्र करून तुम्हाला मस्तपैकी चिवडा दाखवतो. चला तडका वगैरे मारून झालेला आहे. मग आता म्हणलं सगळं एकत्र करून घ्यावं. कारण का आपल्या ह्या चिवड्याला सगळं एकत्र करून केलं की सगळं आपला कलर जो काय हळदीचा किंवा मिरचीचा जो काही मसाला असेल तो सगळा आपला एकत्र होणार आहे. सर्व मंडळी आपलं पल्लवीनं मस्तपैकी केलेलं आहे. आता मी चमच्यात थोडंफार काय फिरून घेतलं आणि आता आपण हे सगळं मिक्स होण्यासारखं ना आता असं हाताने फिरवायचं. बघा आमचा कार्तिक. सर्व मंडळी अशा प्रकारे ना छानपैकी असं घासून घ्यायचं. आणि आपला जो का मसाला आहे तो मस्तपैकी सगळीकडे लागला पाहिजे. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपलं जेवणाचा बेत झालेला आहे. आणि जेवणाच्या बेतामध्ये तुम्हाला सांगतो आज काय काय झालं आहे. आज झालं आहे आपलं मस्तपैकी सांबर भात आणि चिवडा. तर अशा आज जेवणाची तयारी झालेली आहे. तर चला आपण आता थोडंसं खाऊन बघू म्हणून की कसं झालं म्हणून. कार्तिक आज इकडे बघ मम्मानं आज तुझ्यासाठी स्पेशल चिवडा केला ना. हां ऐ तुला आज मम्मानं स्पेशल चिवडा केला ना खाण्यासाठी. तुला खायचं होतं ना चिवडा. तर बघा मंडळी आज भात सांबर आणि चिवडा. चला आता मी सुद्धा जेवायला बसतो. तर बघा मंडळी आपलं चिवडाचा बेत झालेला आहे. आणि या जेवणासोबत थोडासा चिवडा केला तर
आपण बघूया की चिवडा कसा झालाय, आपण खाऊया चला. तर बघा जेवणामध्ये चपाती, भात आणि सांबर आणि अशा प्रकार चिवडा झालेला आहे. तर आपण अगोदर चिवडा खाऊन खाऊ. तर मंडळी चिवडा एक नंबर झाला आहे. आणि हा चिवडा आम्ही तिघं असल्यामुळं चिवडा थोडाच केलेला आहे. आणि आम्हाला आता हे 8 दिवस एक नाश्त्याला पुरतं होईल. आणि त्यासोबत जेवणासोबत कधी कधी स्नॅक्सला म्हणून हा असा चिवडा करून ठेवा. आणि आपण बघूया भात आणि चपाती सुद्धा खाऊन. सांबार प्रकार सर तुम्हाला सांगतो मी. तर म्हणजे आपलं सांबार सुद्धा ना एकदम असं दालच्या झालेला आहे. आणि असा बेत आज छोट्या फॅमिलीमध्ये जेवताना चिवडा करावा लागला. कारण का आमच्या कार्तिकला अचानक कशाला म्हणलं की आज मला चिवडा खायचा म्हणून. तर मंडळी बघा छोट्या फॅमिलीमध्ये असे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग, नवीन नवीन रेसिपी आणि नवीन नवीन तुम्हाला काहीतरी एक आम्ही अनुभव घेऊन येतोय, काहीतरी तुम्हाला शिकवतोय. त्यामुळे तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचप्रकारे आपल्या या छोट्या फॅमिलीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. तर आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये.